गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडभंग काणीफ मचिंदराद्याः चौरंगी रेवाणक भरत्रिसंज्ञाः भूम्यां बभूः नवनाथ सिद्धाः. नमस्कार. जेतू जेतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात की श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन. यामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय 39. या अध्यायाचे घटक आहेत की चरपटींचा स्वर्गातील पराक्रम आणि या अध्यायाची फलश्रुती आहे की युद्धामध्ये जय मिळेल. चला तर मग प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 39. घटक पहिला. चरपटींचा स्वर्गातील पराक्रम. श्री गणेशाय नमः. श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने तीर्थयात्रेस गेलेल्या चरपटीनाथांनी पृथ्वीवरील अनेक पुण्यक्षेत्रे पाहिली. त्यानंतर त्यांनी स्वर्ग व पाताळातील तीर्थे पाहायचे ठरवले. म्हणून ते पुन्हा बद्रिकाश्रमास गेले. तेथे केदारनाथांचे दर्शन घेतले. त्यांचा पुढील प्रवास हिमाच्छादित महेंद्र पर्वतातून होता. म्हणून तेथील थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आदित्य मंत्र जपून सूर्यनारायणाला बरोबर घेतले आणि व्यानास्त्राच्या साह्याने वायू वेगाने स्वर्गाकडे निघाले. सर्वप्रथम ते सत्यलोकी गेले. तेथे ब्रह्माजींचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला. त्या समयी नारदही तेथे होते. ब्रह्माजींनी त्यांच्याकडे हे योगी कोण, कुठून आले आहेत अशी चौकशी केली. तेव्हा त्यांनी नाथांच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून चरपटी आपलेच पुत्र आहेत हे कळताच त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी स्वतःच्या मांडीवर बसून त्यांचे कोडकौतुक केले. त्यांची प्रेमाने विचारपूस केली आणि म्हणाले, बाळ, तुमची काय इच्छा आहे? ते म्हणाले, तात, तुमच्या भेटीची आणि दर्शनाची इच्छा तर पूर्ण झाली. आता स्वर्गातील मणिकर्णिका तीर्थात स्नान करायला मिळाले तर बरे होईल. त्यावर ब्रह्माजी म्हणाले, तुम्ही आलाच आहात तर वर्षभर येथेच राहा. या अवधीत येणाऱ्या पुण्यपर्वणीस आपण तीर्थस्नानास जाऊ. त्याला होकार देऊन ते तिथेच राहिले. त्यांच्यासाठी नारदही तिथे राहिले. त्यामुळे एकमेकांच्या सहवासात त्या दोघांचा प्रत्येक दिवस आनंदात जाऊ लागला. एके दिवशी नारद काही कामासाठी इंद्राकडे गेले होते. त्यावेळी इंद्रांनी, या कळीचे नारद या, आज इकडे कसे, असे बोलून नारदांची थट्टा केली. तेव्हा त्यांनी, मी लोकांच्या प्रारब्धाप्रमाणे त्यांच्याकडून कर्मे घडवून घेत असतो, मुद्दाम भांडणे लावत नाही, असे उत्तर देऊन त्यांचे बोलणे हसण्यावारी नेले. त्यावेळी त्यांना खूप राग आला होता. म्हणून या उद्दामपणाबद्दल शासन करून याची चांगलीच खोड मोडायची असा निश्चय करून ते सत्यलोकी परतले. या कामामध्ये त्यांना चरपटींचाच उपयोग होणार होता. नारदांनी नाथजींना इंद्राचे नंदनवन दाखवण्याचे ठरवले आणि एके दिवशी त्यांना घेऊन तेथे जाण्यास निघाले. त्या त्रिखंड संचारी मुनिवर्यांना भगवान विष्णूंकडून गमनकला प्राप्त झाली होती. म्हणून ते वेगाने कुठेही जाऊ शकत असत. पण त्यांना त्यांच्या इतके वेगाने जाता येईना. तेव्हा ते म्हणाले, चरपटी, किती हळू चालता, अशाने लांबचा पल्ला कसा गाठणार? ते म्हणाले, दादा, तुम्ही देवर्षी आहात आणि मी एक सामान्य माणूस आहे. आपली बरोबरी कशी होणार? म्हणून जलद गतीने जाण्यासाठी मी काय करायचे ते तुम्हीच सांगा. तेव्हा त्यांनी नाथजींना गमनकला शिकवली. त्यामुळे त्यांना कोणत्याही लोकी जाण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. त्यानंतर ते दोघे निमिषात नंदनवनात आले. त्या वनाचा विस्तीर्ण आणि नयन मनोहर परिसर पाहून चरपटींना खूप आनंद झाला. ते पुष्पवाटिकेत प्रवेशले. तेथे अनेक खेळ खेळले. तेवढ्यात त्यांना फळांनी लगडलेला एक अमृत वृक्ष दिसला. त्यांना भूकही लागली होती. म्हणून त्यांनी बरीच फळे तोडली आणि ती दोघांनी मिळून खाल्ली. निघण्याच्या वेळी बरीचशी फुले घेऊन ते सत्यलोकी गेले. ती फुले ब्रह्माजींना दिली. नंदनवनातील फळे आणि फुले तोडताना उत्साहाच्या भरात चरपटींकडून तेथील झाडांची थोडी नासधूस झाली होती. बिया आणि सालीही तिथेच पडलेल्या होत्या. ते पाहून तेथील रक्षक चक्रावून गेले. हे कोणाचे कृत्य आहे हेच त्यांना कळेना. त्यानंतर ते दोघे रोज तिथे जाऊ लागले. त्यामुळे प्रत्येक दिवशी बागेचा कुठे ना कुठे नाश होऊ लागला. तेव्हा रक्षक सावध झाले. त्यांनी सर्वत्र गुप्त पाळत ठेवली. दुसऱ्या दिवशी ते नंदनवनात आले असताना वनरक्षकांनी चरपटींना पकडले. ते पाहून नारद मागच्या मागे पळाले. रक्षकांनी नाथजींना मारले.
त्यामुळे ते भयंकर संतापले. त्यांनी कसलीही दयामाया न दाखवता वाताकर्षणाचा प्रयोग केला. त्यामुळे श्वासोच्छ्वास बंद पडून त्या सर्वांचे प्राण कंठाशी आले. त्यांची मरणोन्मुख अवस्था पाहून अन्य रक्षकांचे धाबे दणाणले. ते धावत धावत इंद्राकडे गेले आणि म्हणाले, स्वामी, गेल्या काही दिवसांपासून एक तेजस्वी जती नंदनवनाची नासधूस करत होते. आज आमच्यापैकी काही रक्षकांनी त्यांना पकडले तर त्यांनी त्या सर्वांनाच ठार केले. त्यांच्या पुढे आमचे काही चालले नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. ते ऐकून तो संतापला. त्याने देवगणांना बोलावून घेतले आणि म्हणाला, तुम्ही नंदनवनाची नासाडी करणाऱ्या त्या दुष्ट जतीला कठोर शासन करा आणि येथे घेऊन या. त्याच्या आज्ञेने त्यांचे प्रचंड सैन्य नाथजींवर चाल करून गेले. पण त्यांनी वाताकर्षणाचा प्रयोग करून त्यांच्यावरही प्रेतकळा आणली. ते सर्व खाली पडून तडफडू लागले. घटनास्थळीचा समाचार हेरांनी इंद्राला सांगितला. ते म्हणाले, स्वामी, नंदनवनात भयंकर प्रकार घडला आहे. सर्व महावीर निश्चेष्ट पडलेले आहेत. ते जती लहान दिसत असले तरी कृतांतालाही धडकी भरवतील असे आहेत. तुम्ही तिथे गेलात तर तुमच्यावरही संकट येऊ शकते. निशस्त्र असूनही त्यांनी सर्वांचा पाडाव केला. यावरून ते किती सामर्थ्यवान असतील याची कल्पना करा. त्यांच्यावर चालून जाण्याची घाई करू नका. त्यासाठी शक्य असल्यास शिवजींचे साह्य मिळाले तर पहा. ते ऐकून तो दचकला. त्याच्या मनात आपण स्वतः नंदनवनात जावे असा विचार होता, पण त्याने तो बेत बदलला. ऐरावतावर बसून तो त्वरेने कैलासास गेला. तेथे भगवान शंकरांना अमरपुरीतील दुःखद वर्तमान सांगितले. त्यांनी विचारले, देवराज, तुझ्याशी शत्रुत्व करणारे ते जती कोण आहेत? मला त्यांचे नाव सांगा. तो म्हणाला, मी त्यांना पाहिले नाही. नंदनवनाची हानी केली म्हणून त्यांना शासन करण्यासाठी मी गणांना पाठवले होते, पण त्यांनी सर्वांना ठार केले. मला त्यांच्या पुढे जाण्याचे धैर्य झाले नाही, म्हणून तुमच्या आश्रयास आलो आहे. हे ऐकून शिवजींनाही मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी भगवान विष्णूंना वैकुंठात संदेश पाठवला आणि आपले अष्टभैरव, अष्टपुत्र आणि शतकोटी गणसैन्य घेऊन इंद्रासह स्वतः अमरपुरीस आले. तेव्हा यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही असा विचार करून चरपटीनाथांनी त्यांच्यावरही वाताकर्षणाचा प्रयोग केला. त्यापुढे कोणाचाच निभाव लागला नाही. भगवान शंकर, त्यांचे समस्त गण आणि स्वतः इंद्रही भूमीवर कोसळून गडबडा लोळत मूर्छित होऊन पडले. त्यावेळी आपल्याला डिवचणाऱ्या गर्विष्ठ इंद्राची आपल्या धाकट्या भावाने चांगलीच खोड मोडली, म्हणून नारदांना मोठे समाधान वाटले. शिवदूतांनी अमरपुरीतील तो गंभीर प्रकार श्री विष्णूंना सांगताच ते गरुडारूढ होऊन आपल्या 56 कोटी गणांसह त्वरेने अमरपुरीस आले. तेथे इंद्र, शंकर आणि अगणित गण अचेतन होऊन पडलेले पाहून त्यांचा क्रोध अनावर झाला. तेव्हा चरपटींनी त्यांच्या सर्व आयुधांवर मोहनास्त्राचा प्रयोग करून ती जड अचल करून टाकली आणि वाताकर्षणाच्या योगे त्यांच्या गणांचीही तीच अवस्था केली. ते पाहून श्रीहरींनी त्यांच्यावर सुदर्शन चक्र भिरकावले. ते त्यांच्यापाशी येताच मोहाने दुर्बल झाले आणि चरपटी हे पिप्पलायन नारायण म्हणजेच विष्णूंचा अंश आहेत, त्यांचा वध करणे शक्य नाही असा विचार करून त्यांच्या उजव्या हातात स्थिरावले. ते पाहून भगवंतांना मोठे आश्चर्य वाटले. ते गदा उगारून मोठ्या आवेशाने त्यांच्यावर धावून गेले. तेव्हा नाथजींनी त्यांनाही वाताकर्षणाचा हिसका दाखवला. ते हतवीर्य होऊन खाली कोसळले. अशा प्रकारे सर्व शत्रूंना आडवे केल्यावर चरपटींनी विष्णूंच्या गळ्यातील वैजयंती माला आणि कौस्तुभमणी आपल्या गळ्यात घातला. त्यांचा मुकुट आपल्या मस्तकी धारण केला आणि एका हातात त्यांची गदा घेऊन शंकरांकडे गेले. त्यांचीही आयुधे काढून घेतली आणि सत्यलोकी गेले. त्यावेळी त्यांना हरिहरांच्या भूषणांनी युक्त होऊन आलेले पाहून ब्रह्माजी दचकले. आपल्या पुत्राने काहीतरी विपरीत केलेले आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी नाथजींना आपल्या मांडीवर बसवले आणि युक्तिप्रयुक्तीने त्यांच्याकडून सर्व हकीकत काढून घेतली. ते सर्व ऐकून त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली. ते म्हणाले, बाळ, हे तुम्ही काय केलेत? भगवान विष्णू हे माझे वडील आणि तुमचे आजोबा, तर भगवान शंकर माझ्यासह सर्व जगाचे आराध्य दैवत आहेत. ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होईल. मग आपल्यालाही जीवित्वाला काय अपाय घडेल? तेव्हा लवकरात लवकर जाऊन त्यांना सावध करा, अन्यथा माझेही उत्तर कार्य करून जा. ते ऐकून चरपटींचे मन द्रवले.
ब्रह्माजींना घेऊन ते त्वरेने अमरपुरीस गेले. तेथे हरिहरांसहित सर्वांची क्लेशावस्था पाहून विधाता रडू लागले. त्यांना दुःखी झालेले पाहून नाथजींनी वाताकर्षण काढून घेतले आणि वातप्रेरक अस्त्राची योजना करून सर्वांना सावध केले. मृत झालेल्यांनाही संजीवनी मंत्राने जिवंत केले. त्यानंतर ब्रह्माजींनी हरिहरांची क्षमा मागून नाथजींना त्यांच्या चरणावर घातले. त्यांची सर्व भूषणे त्यांना परत केली. मग त्या दोघांना निजपुत्राच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी ते पिप्पलायन नारायण अर्थात आपलेच अंश अवतार आहेत हे कळताच श्री विष्णूंना आपले सुदर्शन त्यांच्या हाती का गेले ते उमगले. त्यांना आशीर्वाद देऊन ती सर्व मंडळी स्वस्थानी परतली आणि नाथजींना घेऊन ब्रह्माजीही सत्यलोकी गेले. पुढे काही दिवसांनी नारद विनाझंकार करत इंद्रापाशी गेले आणि नमस्कार करून म्हणाले, देवराज, नंदनवनात तुमच्यावर जो दुर्धर प्रसंग ओढवला तो कोणत्या कळीच्या नारदांमुळे यांचा शोध घेतलात काय? ते ऐकून तो चमकला. आपण यांना कळीचे नारद म्हणून हिनवले होते, त्यामुळेच यांनी चरपटी करवी आपल्याला हा धडा शिकवला हे त्यांच्या लक्षात आले. त्याने त्यांची पूजा करून त्यांना प्रेमाने निरोप दिला आणि पुन्हा कधीही त्यांच्या वाटेला गेला नाही. सत्यलोकी गेल्यावर नारदांनी चरपटींच्या पराक्रमाची खूप प्रशंसा केली. त्यानंतरचे दिवस अत्यंत आनंदात गेले. पुढे एका उत्तम पर्वणीस ब्रह्माजींनी त्यांना मणिकर्णिका तीर्थावर स्नानाला नेले. 1 वर्षाने ते पृथ्वीवर आले. तेथील उर्वरित तीर्थे करून ते पाताळात गेले. भोगावतीत स्नान करून त्यांनी 7 पाताळ पाहिले. मग ते बळीच्या घरी गेले. तेथे वामनांचे दर्शन घेतले. बळीने उत्तम आदरातिथ्य करून त्यांना सन्मानाने निरोप दिला. त्यामुळे त्रैलोक्यात त्यांनी पाहिले नाही असे कोणतेही तीर्थ राहिले नाही. पृथ्वीवर आल्यावर ते लोकोपकारार्थ भ्रमण करू लागले. अध्याय 39 समाप्त.